शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे, तो जो गट आहे तो फुटू शकतो का? होय, तो फुटू शकतो. जशी ठाकरेंची शिवसेना फुटली तशीच शिंदेंची सुद्धा फुटू शकते. कारण अंतर्गत नाराजी ही प्रत्येक गटामध्ये असते. तशाच प्रकारची नाराजी कुठेतरी शिंदे गटामध्ये सुद्धा दिसून येते. संजय शिरसाट असतील किंवा संजय शिरस्कर असतील, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतले, त्यांच्या माध्यमातून ही जी नाराजी आहे ती कधी कधी बाहेर पडते. दुसरी गोष्ट, शिवसेना ठाकरे गटाची फोडण्यामागं भारतीय जनता पार्टीचा एक सगळ्यात महत्त्वाचा डाव होता, तो म्हणजे ठाकरेंची ताकद कुठेतरी कमी हे करणं. परंतु आत्ताच्या घडीला जी एकनाथ शिंदेंची जी शिवसेना आहे ती शिवसेना नेमकी बाळासाहेबांची शिवसेना आहे की भारतीय जनता पार्टीचीच एक शाखा आहे, हा प्रश्न हा सामान्य माणसाला आहे. त्याच्यामध्ये अनेक आमदार आहेत जे असंतोष आहेत, ज्यांचे ठाकरे गटाशी सुद्धा जुळवून घेण्यासाठी ते तेवढेच आहेत. ज्यावेळेस त्यांची जी होडी आहे ती कुठेतरी गटांगळ्या खाण्याच्या परिस्थितीमध्ये येईल, त्यावेळेस ह्यातले जे आमदार आहेत ते सायरा वैरा 100% धावतील. काही भारतीय जनता पार्टीकडे जातील, काही ठाकरे गटाकडे जातील. यानं ठाकरे गटाची ताकद वाढेल. पण जर जास्त करून जर ठाकरे गटाकडे गेले तर महायुती कुठेतरी धोक्यामध्ये येऊ शकते, बहुमत कुठेतरी कमी पडू शकतं. त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही एकनाथ शिंदेंचे जे काही आमदार आहेत त्यांना स्वतःकडे वळून येऊ शकतात. आणि ज्यावेळेस दबाव येऊ शकतो एकनाथ शिंदेंवरती, एकनाथ शिंदे साहेबांवर जर दबाव आला तर संपूर्ण शिवसेना ही भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा विलीन केली जाऊ शकते आणि एकनाथ शिंदे साहेबांकडून मुख्यमंत्रीपद मागितलं जाऊ शकतं. अशा प्रकारची कंडिशन येणाऱ्या काळामध्ये जर उद्भवली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तर काही वावगं ठरणार नाही असं मला वाटतं. कारण एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये बरंच साम्य आहे. मराठीच्या मुद्द्यावरती सुद्धा एकनाथ शिंदेंची जी भूमिका आहे ती भारतीय जनता पार्टीला साजेशी त्यांनी ठेवलेली आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये जर एकनाथ शिंदेंनी सांगितलं की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी आणि आपल्यामध्ये भरपूर साम्य आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या हिंदुत्वासाठी आम्ही आमचा पक्ष भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन करत आहोत, ही जरी गोष्ट झाली तरी काही वावगं ठरणार नाही. त्यावेळेस शिवसेनेचं जे मुख्य नाव आहे ते अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये त्याची सुनावणी चालू आहे. ते पुन्हा उद्धव ठाकरेंकडे जाऊ शकतं, नावही उद्धव ठाकरेंकडे जाऊ शकतं. आणि येणाऱ्या काळामध्ये जर उद्धव ठाकरेंची आणि राज ठाकरेंची युती झाली तर एक मराठी आणि हिंदुत्व एका बाजूला आणि उत्तर भारतीय हिंदुत्व भारतीय जनता पार्टी ही एकनाथ शिंदेंना घेऊन अशा प्रकारचं समीकरण येणाऱ्या काळामध्ये घडू शकतं. पण जर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना सोबत घेतलं तर काँग्रेसला त्रास होऊ शकतं. तर काँग्रेस, राष्ट्रवादी ही सुद्धा वाहिली पडू शकते. येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हा एक, त्याच्यानंतर शिवसेना आणि मनसे एक गट आणि एकनाथ शिंदेंची जी शिवसेना आहे ती भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार गट राष्ट्रवादी अशा प्रकारचं देखील समीकरण पाहायला भेटलं आपल्याला तरी वावगं ठरणार नाही. कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं. व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एकच आहे की सध्या तरी तशी कंडिशन होऊ शकते आणि शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची मूळ विचारसरणीपासून कुठेतरी दुरावत चालली आहे. कारण आत्ताच्या मराठीच्या मुद्द्यावरती एकनाथ शिंदेंना म्हणावं एवढं त्यांना तेवढं ॲग्रेसिव्हली काही गोष्टी करता आलेल्या नाही आहेत. त्यामुळे जे काही राजकीय भविष्य दिसतं एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचं, जो गट फोडून तयार झालेला आहे ते येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी कमकुवत होऊ शकतं. तुम्हाला या संपूर्ण राजकीय घडामोडीवरती काय वाटतं? मी माझं एक विश्लेषण मांडलं किंवा माझा एक मुद्दा मांडला, तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करा.